नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्याच मनातली आळसाची भावना ही सुरुवातीला आपल्या शरीराला मनाला हानी पोचवणारी जरी वाटत नसली तरी कालांतरानं मात्र तिचे या दोन्हींवर दुष्परिणाम जाणवायला लागतात. सुरुवातीला आळस ही भावना फार गोड वाटते, त्याच्यामुळे याचं आपल्याला व्यसन लागेल अशी भीती आपल्याला वाटत नाही. पण ज्याप्रमाणे व्यसन हळूहळू माणसाला आतून खाऊन टाकतं ना, त्याचप्रमाणे आळससुद्धा आपली स्वप्न, वेळ आणि क्षमता शांतपणे गिळंकृत करतो. सुरुवातीला आपण विचार करतो की आज ना विश्रांती घेऊया थोडी, मग तो दिवस निघून जातो. पण मन विचार करतं अजून एखाद दिवस विश्रांतीचा चालेल, म्हणून पुन्हा शरीराला विश्रांती दिली जाते, मनालाही दिली जाते. आणि असे अनेक दिवस उलटून जातात तरी आपल्या लक्षातच येत नाही. आळस ना कधीच एका वेळी मारत नसतो आपल्याला, तो आपल्याला हळूहळू मागे खेचत जातो आपल्या ध्येयापासून, आपल्या लक्ष्यापासून. हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्यात हरवत जातो. म्हणून नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे, व्यसन जसं लोकांना नष्ट करतं तसं आळस आपल्या जीवनाच्या शक्यता नष्ट करतो. जर तुम्हाला स्वतःचं रक्षण करायचं असेल तर आपल्या आळस या भावनेवर नियंत्रण ठेवणं हे फार गरजेचं आहे. कारण आळस आपल्याला शरीर आणि मनानं कमकुवत करत जातो. आळस आपल्याला निष्क्रिय बनवतो. निष्क्रियता आपला आत्मविश्वास घालवते आणि आत्मविश्वास नसेल तर माणसाचं सुदृढ जगणंच हरवून जातं. त्यामुळे जर आळसाचे हे विचार आपल्या मनात रोजच येत असतील तर मात्र आपण त्या विचारांना, त्या भावनेला तिथेच थोपवणं गरजेचं आहे. कारण आळसाच्या भावनेला थारा न देणं हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हातात आहे. त्याची जागा उत्साहपूर्ण विचारांनी आणि उत्साहपूर्ण कृतींनी घेतली तर नक्कीच आपलं आयुष्य फार सुंदर आहे आणि या सुंदर जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद आपण नक्कीच घेऊ शकतो. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.